नमस्कार, आपण पाहतात लोकवाहिनी मीडिया महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन मध्ये. मी आहे आपल्यासह साक्षी. तर घेऊया आढावा महाराष्ट्रातील काही खास बातम्यांचा. नालासोपारा फास्ट लोकलमध्ये दरवाजा उघडा ठेवण्यावरून 21 वर्षीय मयंक लोहारच्या हत्या प्रकरणी GRP कडून 1100 पानी आरोपपत्र दाखल, 68 साक्षीदार आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगचा तपासात समावेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना दौऱ्यावर. शेतकरी कर्जमाफीबद्दल होणार सत्कार, रेशीम कोष बाजारपेठेचे उद्घाटन होणार आणि भाजप कार्यालयाचे भूमिपूजन करणार. नागपूर येथे जुन्या वादातून 3 तरुणांनी शस्त्राने वार करून तरुणाची निर्घृण हत्या केली. मध्यस्थी करणारा मित्रही गंभीर जखमी. मनसे प्रमुख राज ठाकरे पुणे दौऱ्यावर. आज पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार. शहराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यात बदलाची शक्यता. कोंडव्यात स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा, कथित अवैध देहविक्रीचा पर्दाफाश, मॅनेजर ताब्यात, 3 महिलांची सुटका. युनिफाईड DC वरून गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना टोला, चांगल्या धोरणांचा काहींनी स्वार्थासाठी चुकीचा वापर केला. नाशिक येथे 8 दिवसानंतर पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. कळवण तालुक्यात आंबुर्डे, अभोणा, कनाशी परिसर हादरला, जीवितहानी नाही. महा-IDची मोठी घोषणा. एकाच डिजिटल ओळखीवर सर्व सरकारी सेवा, कागदपत्रांच्या फेऱ्यांना मिळणार पूर्णविराम. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात रानडुकराचा शेतकऱ्यांवर हल्ला. उमरी आणि धादरीतील 2 शेतकरी गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू. राज्यात पावसाचा जोर वाढला. विदर्भात येलो अलर्ट, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा. सध्यासाठी एवढंच. अशाच खास बातम्यांसाठी बघत रहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.